तर नमस्कार मंडळी, मी वृद्धी. आज एका वेगळ्याच गोष्टीची मी रेसिपी दाखवते. ती तुम्हीच बघा. हा आहे करंदा. आमच्याकडे ह्याला करंदा बोलतात. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते मला नक्की सांगा. आता बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल किंवा माहिती असेल, मला माहीत नाही. पण हे एक कंदमूळ आहे ॲक्चुअलमध्ये आणि हे खूप पौष्टिक असतं. माझी आजी म्हणते, की हे खाल्ल्याने थंडीमध्ये हे खाल्लेलं चांगलं असतं. त्याच्याने खूप पोषक तत्व आपल्याला मिळतात. आणि हे फार पूर्वीपासून खात आलेत लोकं. पण आत्ता हे कोणालाच माहीत नाही आहे. तर आता हे असं खाल्लं जात नाही. म्हणून मग मी आज ह्याची एक वेगळी रेसिपी बनवली, की ह्याच्या काचऱ्या बनवल्या, जशा आपण बटाट्याच्या बनवतो. त्याला मी मच्छी मसाला एक सुहानाचा मिळतो. आय नो जास्तच होतोय ना सुहाना, सुहाना. मला खूप आवडतात सुहानाचे मसाले. सो मी जास्त करून तेच वापरते. तर ते सगळं घातलेलं आहे. मसाले घातलेत आपले घरचे, हळद, चटणी, मीठ आणि तांदळाचं पीठ लावून ह्याला मी तळलेलं. आता हे तांदळाचं पीठ फारसं त्याला लागून राहिलं नाही. तुम्ही नका लावू हवं तर. डायरेक्ट तळलं ह्याला तरी चालेल. तर हे खूप क्रिस्पी होतं आणि मस्त लागत होतं. तुम्ही नक्की करून बघा. हे मार्केटमध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल. तर हे नक्की घरी आणा आणि तुम्हीसुद्धा खावा, करा. खूप आवडेल तुम्हाला. आणि ह्याची भाजीसुद्धा मी बनवली आहे. ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की तोपर्यंत 500 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय. टेक केअर.